आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलाद हे हिंदू व मुस्लिम धर्मियांचे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे एकमेकांच्या धर्माचा आदर ठेवून हे उत्सव साजरे करावेत असे आवाहन पुणे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांनी नारायणगाव येथे केले. येथील पोलीस स्टेशन आवारातील हॉलमध्ये आयोजित केलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, मुस्लिम धर्मियांचे पदाधिकारी, ग्राम सुरक्षा दल, विद्युत विभागाचे अधिकारी तसेच मूर्ती विक्रेते, बियर बार मालक व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मितेश गट्टे बोलत होते. या बैठकीमध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घ्यावयाची दक्षता तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये व 10 दिवसात कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा याविषयी सूचना केल्या. एकाच दिवशी आलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलाद सणाची मिरवणूक यामुळे तणाव होऊ नये म्हणून ईद ए मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी घेण्याचे मुस्लिम धर्मियांनी ठरवल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात या पदाधिकाऱ्यांचा व मुस्लिम कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत. आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात. तो केवळ माणसं, भाविक एवढेच भावनाविवश झालेला असतात असं नाही, तर तो निसर्ग, तो आजूबाजूचा परिसर सुद्धा कदाचित भावनाविवश झाला असावा. त्यामुळे तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की विसर्जनाच्या दिवशी अनेकदा पाऊस आपली हजेरी लावतो. परंतु प्रत्यक्षात चित्र असं आहे की आम्हाला त्या दिवशी डॉल्बीची गरज लागते. डॉल्बीवर गाणी कुठली असतात? गणराया परत ये, लवकर ये, 10 दिवस आम्हाला तू वेळ लावलंस, नको जाऊन सोडून जाऊ असं म्हणणारी गाणी नसतात. ती गाणी काय असतात? कुठेतरी कळ लागलेली आहे, कुठेतरी डोसकं फिरलेलं आहे, अशाच आशियाची गाणी त्या डॉल्बीमध्ये लागलेली असतात. ही आपली संस्कृती आहे का? त्या गणरायाप्रती 10 दिवस ज्या भक्तिभावना आपण पूजा केली, त्या गणरायाला आपण या भाषेमध्ये विदाई करणार आहे का? त्याला निरोप घेणार आहे का? मग हा विरोधाभास जो आहे की गणरायाच्या स्वागताला मोजके कार्यकर्ते आणि गणरायाच्या निरोपाला मात्र सारा गाव लोटलाय, हे चित्र बदलावं असं नाही का वाटत? तो गणराया, तो गणेशोत्सव आमच्या महाराष्ट्राची ओळख आहे. त्या गणरायाच्या आगमनानंतर जी लगबग होती, ती लगबग बघायला जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसं महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात येतात एवढंच नव्हे, तर आता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केवळ मराठी माणसांच्या मध्येच, महाराष्ट्रीयन लोकांच्यातच नव्हे, तर जगामध्ये अनेक ठिकाणी आता गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि तो साजरा करत असताना इतर जाती धर्माचे लोक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. म्हणजे इतर लोकांना आपलं कौतुक आहे या जगावेगळ्या गणरायाचं कौतुक आहे, परंतु आम्हाला मात्र त्या गणरायाची आमच्या कृतीतून कुठेतरी अवहेलना होते. त्याच्या पूजेमध्ये कुठेतरी आमच्याकडनं लाजीरवाणं कृत्य होतंय याची जाणीव होत नाहीये. त्यामुळे मला आज या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना एक नम्र विनंती करायची वाटते की लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त भावनेनं या गणेशोत्सवाची सुरुवात केली, आज स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतर सर्व प्रकारचे भौतिक सुख आपल्याजवळ असताना आज तसं बघितलं तर आपल्याला भारताची गुलामीची कुठली दुःख सोसावी लागत नाही. मग ही स्वातंत्र्याची आणि विकासाची फळं चाकत असताना या गणरायाचं आगमन, गणरायाचं आपल्या इथलं 10 दिवसांचं वास्तव्य आणि त्यानंतर त्याचा निरोप, हे सगळं
त्याच पवित्र भावनेनं जर आपण केलं तर तो गणराया कदाचित खरोखर मनापासून आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्यावर येणारा प्रत्येक अरिष्ट हा तो विघ्नहर्ता तो दूर करेल असा निश्चित विश्वास होता. विसर्जनाच्या दिवशी येणारी ईदची मिरवणूक आपल्या मुस्लिम बांधवांनी अतिशय समजुतीच्या भावनेनं दुसऱ्या दिवशी घेतली. खरंच तर त्यांचं या निर्णयाबद्दल मनापासून कौतुक आहे. कारण विसर्जनाच्या दिवशी असणारी लगबग आणि प्रशासनावर असणारी ओढाता लक्षात घेऊन त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय निश्चित कौतुकास्पद आहे. आणि अशी उदाहरणं आपल्याला जर मोठ्या संख्येनं पाहायला मिळाली तर दुर्दैवानं जे प्रयत्न आमच्यामध्ये धुळी करण्याचे, आमच्यामधला बंधुभाव संपवण्याचा प्रयत्न करण्याचे जे पाहायला मिळतात, जे केले जात आहेत ते निश्चितपणे आपल्याला परतून लावता येईल. कारण या लोकशाहीच्या वाटेवर विकासाची फळं चाकणाऱ्या आमच्या भारतवर्षाचं खरं यश हे आमच्या वेगवेगळ्या जाती धर्मामधला असणारा सलोखा, एकोपा यातच सामावला आहे. आणि म्हणूनच आमची ओळख ही बाकी कुठल्याही इतर गोष्टींपेक्षा भारत आणि भारतीय या दोन शब्दांभोवतीच गुंफलेले असेल तर ते आम्हाला अभिमानास्पद आहे. मी या ठिकाणी अधिक तुमचा वेळ घेत नाही, परंतु या आगामी सण-उत्सवामध्ये, कारण आता गणेशोत्सवानंतर ईद नंतर नवरात्रनंतर विजयादशमी आणि विजयादशमीनंतर दसऱ्यानंतर ख्रिसमस अशी वेगवेगळ्या जाती धर्मांचे असे वेगवेगळ्या सणांची शृंखलाच चालू होते. आणि या प्रत्येक शृंखलेमध्ये आपल्याला केवळ एकमेकांबरोबर राहायचंच नाही आहे, तर आपल्या देशावर, समाजावर, माणुसकीवर ज्या प्रकारचे संभाव्य हल्ले आहेत, आक्रमणं आहेत ते परतून लावण्यासाठी आम्हाला आमच्यातली एकता आणि सामाजिक सलोखा जपण्याचं भान कायम ठेवलं पाहिजे. कारण त्यातूनच आम्ही या सगळ्या अनिष्ट परिणामांना सामोरे जाऊ शकतो. त्यामुळं आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व या सण-उत्सवांच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यामधल्या माणुसकीचं आणि भारतीयत्वाचं नातं जपत आपण या सगळ्या सण-उत्सवामध्ये सामील सहभागी होऊया अशी आशा व्यक्त करून इथंच थांबतो. जय जय महाराष्ट्र.